चला नमस्कार, मी पी थोरात पुन्हा एकदा एक महत्त्वाची अपडेट घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. तुमच्यापैकी बरेच जणाला DMARची भरती याच्याविषयी तुम्ही बरेच जण मला प्रश्न विचारत असता की कधी होणार आहे. मागच्या DMARच्या भरतीमध्ये आपली भरपूर मोठी भरती झाली होती. त्याच्यामध्ये आवश्यक निर्माण अधिकारी असेल, स्टाफ नर्स असेल, गट अ, गट ब, गट क आणि गट ड ह्या सर्व महत्त्वाच्या ज्याही पोस्ट असतात एका हॉस्पिटलमध्ये त्याची रिक्वायरमेंट असते. त्या सर्व महत्त्वाच्या पोस्ट मागच्या 2023-24च्या इयरमध्ये भरपूर मोठी भरती DMARची महाराष्ट्रामध्ये राबवली होती. त्याच्यापैकी आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे. तर DMARच्या भरतीबद्दल एक महत्त्वाची आणि खूप आनंदाची बातमी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. कुठल्या लोकेशनला, कुठल्या हॉस्पिटलला येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला DMARच्या जागा बघायला भेटतील, रिक्रुटमेंटची प्रोसेस कशी असणार आहे, किती वेगवेगळ्या पोस्ट आहेत, कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे विद्यार्थी कुठले फील्डचे विद्यार्थी त्याच्यासाठी अप्लाय करू शकतात, सर्व महत्त्वाच्या पोस्ट, किती पोस्ट येणार आहेत, सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे DMARच्या एक्झामची वाट पाहणारे विद्यार्थी, याच्यासाठी प्रिपरेशन करणारे विद्यार्थी, याच्यासाठी यांची इच्छा आहे प्रिपरेशन करावं, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याचं PDF तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती pvthorad.com.in, त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती तुम्हाला भेटून जातील. तिथून तुम्ही हे PDF डाउनलोड करून घेता पुढच्या महत्त्वाच्या माहितीसाठी. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त जेवढ्याही पोस्ट आहेत तेवढ्या पोस्ट कव्हर करेल, महत्त्वाच्या वॅकन्सी किती आहेत त्या कव्हर करेल कॅटेगरीनुसार टोटल, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक पोस्टचा सिलेबस, त्याची महत्त्वाची पात्रता आणि मागच्या भरतीमध्ये कशा प्रकारचे पोस्ट ह्या भरल्या गेल्या होत्या सर्व महत्त्वाचा पॅटर्न तुम्हाला याच्यावरती सेपरेट एक DMARच्या परीक्षेवरती सिरीज देऊन प्रत्येक पोस्ट कव्हर करायचा प्रयत्न करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण जे PDF आहे जवळपास 6 ते 8 पेजेसचं हे पूर्ण केअरफुली प्रत्येक पॉईंट तुमच्याशी मी केअरफुली डिस्कस करेल. तर व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल आतापर्यंत तर आयडियल फार्मसी कोचिंग हे टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. फार्मर रिलेटेड सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला एकाच ठिकाणी या टेलिग्राम चॅनलवरती मी देत असतो. त्याचबरोबर येणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरच्या भरतीसाठी प्रिपेअर करण्याची तुमची इच्छा असेल, प्रिपेअर करत असाल तर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स हे सुद्धा एक टेलिग्रामचं आपलं खास ड्रग इन्स्पेक्टरसाठी बनवलेलं चॅनल आहे. त्याला तुम्ही मला फॉलो करू शकता, जॉईन करू शकता. ड्रग इन्स्पेक्टरच्या रिलेटेड सर्व महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या नोट, सर्व महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मी त्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो. हे 2 टेलिग्रामचे महत्त्वाचे चॅनल तुम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये जॉईन करू शकता. नक्कीच तुम्हाला एक्झामच्या पर्पजने हे दोन्ही चॅनल महत्त्वाचे ठरतील. तर चालू करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता आवश्यक पदनिर्मितीबाबत. थोडक्यामध्ये जसं मागच्या काही दिवसामध्ये तुम्हाला मी एक आरोग्य विभागाचा आकृतिबंध डिस्कस केला, तशाच प्रकारचा हा आकृतिबंध किंवा व्हॅकन्सी मॅट्रिक्सचं जे महत्त्वाचे अपडेट आहे त्याच्याबद्दल असणार आहे की जे नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय जे झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 470 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता एक महत्त्वाची पदनिर्मिती आपल्याला थोड्या दिवसामध्ये बघायला मिळेल. आणि हे जे महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग आहे तर हे DMARच्या मार्फत या डिपार्टमेंटची महत्त्वाची जी आहे ती पदभरती होत असते, जसं की मागच्या वेळेस झाली होती. तारीख तुम्ही बघू शकता 19 मार्च 2025च्या महत्त्वाच्या डेटचं हे महत्त्वाची अपडेट आहे. व्हॅकन्सी मॅट्रिक्स आहे, आकृतिबंध याला आपण म्हणू शकतो. तर खाली आता बघूयात महत्त्वाची माहिती हायलाईट केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण महत्त्वाच्या पोस्ट आणि किती वॅकन्सी आहेत ते आपण डिस्कस करूयात. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकाप्रमाणे शासकीय वैद्यकीय पदवी महाविद्यालय नाशिक संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक 985 पदाची निर्मिती करण्यास व पदे भरण्यास तसेच त्यापोटी येणाऱ्या 45.98 कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यास आलेली आहे. लक्षात येते 985 पदाची जी भरती होती त्याला मान्यता भेटलेली आहे. त्यानुसार नाशिक येथील 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित 430 खाटाच्या रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या व भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकानुसार आवश्यक 985 पदाच्या पदनाम निहाय भरती निर्मिस मान्यता देण्यास प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत. शासन निर्णयाखाली तुम्ही बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नाशिक येथे सुरू करण्यात आलेल्या 430 खाटाच्या रुग्णालयाकरिता वितरण अनुसार गट 1 गट 3 मधील नियमित 519 पदे, त्याचप्रमाणे बाह्य सूत्राने घ्यावयाच्या 466 मनुष्यबळ सेवा 4 टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देत आहे. लक्षात येते क्लास 1 पासून तर क्लास 3 पर्यंत महत्त्वाचे जे नियमित पदे म्हणजे आपण परमनंट पोस्ट म्हणतो त्याचं जवळपास 519 पोस्ट आपल्याला बघायला भेटतील. आणि आउटसोर्सिंग किंवा बाह्य स्रोतामध्ये ज्या पदे भरले जातील कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तर ते 466 तुम्ही इथे बघू शकता.
तर याला मान्यता भेटलेली आहे गव्हर्नमेंटकडून. तुम्हाला हा महत्त्वाचा GR किंवा आकृतीबंध महत्त्वाचं PDF महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या वेबसाईटवरती भेटेल. आता खाली आल्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. खाली तुम्हाला नियमित जे परमनंट पोस्ट आहेत ते तुमच्या संवर्गणीय आहे. पदनामनुसार जे आहेत त्या गोष्टी खाली डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. खाली तुम्हाला कुठली पोस्ट आहे, त्याची वेतन श्रेणी किती आहे, कुठल्या याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये ती येते, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4मध्ये एकूण पदे किती आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला खाली तुम्ही चेक करू शकता. आता पहिलं पदनाम तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधीक्षक म्हणून आहे. त्याच्यामध्ये क्लास 1मध्ये ही पोस्ट येते. तुमच्यापैकी बरेच जण मला MBBS असतील, BMS असतील, BDS असतील, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेदिकचे विद्यार्थी विचारत असतात की आमच्या वॅकन्सी कुठे येणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी की क्लास 1ची पोस्ट जी तुमची असणार आहे MBBS MD लोकांसाठी, तर वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अभिलेख अधिकारी अशा प्रकारच्या महत्त्वाच्या 2 पोस्ट ज्या की क्लास 1मध्ये येतात. तर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या एक वॅकन्सी तुम्ही इथं चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथे निवासी वैद्यकीय अधिकारी क्लास 2मध्ये आणखीन एक महत्त्वाची पोस्ट आहे. 3 नंबरला तुम्ही ते चेकआउट करू शकता. क्लास 2मध्ये येते. अशा टोटल त्यांच्या तुम्ही बघू शकता 10 वॅकन्सी तुम्ही बघू शकता. प्रशासकीय अधिकारी म्हणून आहे, त्यांची टोटल 1 वॅकन्सी. अधिसेविका त्याची 1 वॅकन्सी आहे. जीवरसायनशास्त्रज्ञ 1 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट त्यांची 1 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही बघू शकता क्लास 3मधील ज्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत तर त्या इथं दिलेल्या आहेत तुम्हाला, जसं की सहाय्यक अधिसेविका ज्याची 1 पोस्ट तुम्ही बघू शकता. कार्यालयीन अधीक्षक ज्याच्या 3 पोस्ट आहेत. समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय टोटल 4 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर भौतिक उपचार तज्ज्ञ 2 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर व्यवसाय उपचार तज्ज्ञ 1 पोस्ट आहे. परिसेविका टोटल तुम्ही बघू शकता 40 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पदनाम बघू शकता तुम्ही वरिष्ठ सहाय्यक टोटल 9. अधिपरिचारिका टोटल 350 वॅकन्सी तुम्हाला सगळ्यात जास्त आय थिंक मला वाटतं अधिपरिचारिका स्टाफ नर्स ANMच्या बघू शकता 350 वॅकन्सी. स्पीच थेरपिस्टच्या टोटल 1 वॅकन्सी आहे. आहारतज्ञ 1 वॅकन्सी. त्याच्यानंतर वरिष्ठ औषध निर्माता म्हणून एक आपली पोस्ट आहे. सिनियर फार्मासिस्ट म्हणून जशी की MPSCमध्ये रिक्रुटमेंट केली जाते सिनियर फार्मासिस्टची. त्याचबरोबर DMARमध्ये सुद्धा तुम्हाला एक वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी किंवा औषध निर्माता अशा प्रकारची पोस्ट असते, ज्याच्यामध्ये फार्मसी ऑफिसरपेक्षा जास्त वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता. 35,400 ते 1,12,400च्या आसपास तुमचं पेमेंट जाऊ शकतं. त्याची 1 वॅकन्सी तुम्ही चेक करू शकता. लघु लेखक निम्न श्रेणी टोटल 1 वॅकन्सी आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ टोटल 15 जागा येणाऱ्या दिवसात बघू शकता. त्याच्यानंतर क्षय किरण तंत्रज्ञ 4, ECG तंत्रज्ञ 4, बाष्पपात्र परीक्षर 1. त्याच्यानंतर व्रणोपचारक 2 पोस्ट. औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरच्या 10 पोस्ट बघायला भेटतील. त्याच्यानंतर ह्या 2 पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो. वरिष्ठ औषध निर्माता आणि औषध निर्माण अधिकारी याच्यामध्ये D.Pharm, B.Pharm, B.Pharm सर्व विद्यार्थी विदाऊट एनी एक्सपिरियन्स आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर दंततंत्रज्ञ BDSचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. 1 वॅकन्सी. वरिष्ठ लिपिक टोटल 14 जागा. वीज तंत्री इलेक्ट्रिशियन त्याचं ITI झालेलं आहे त्यांच्यासाठी 1 जागा आहे. प्रयोगशाळा सहाय्यक टोटल 4. क्षयकिरण सहाय्यक टोटल 6. कनिष्ठ लिपिक टोटल 20. वस्त्रपाल टोटल 2 जागा. वाहन चालक 4. स्वच्छता निरीक्षक टोटल 1. अशा प्रकारच्या एकूण वॅकन्सीचा जर आपण विचार केला तर टोटल मला वाटतं इथे तुम्ही बघू शकता एकत्रित एकूण नियमित पदे त्याच्यामध्ये क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 अशा 519 जागा टोटल आपण इथे चेकआउट करू शकतो. त्याच्यानंतर खाली बघू शकता तुम्ही नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सलंगी 430 खाटांच्या रचनाकरिता आवश्यक पदनिर्मिती विवरणपत्र बट बाह्य स्त्रोताद्वारे, म्हणजे हे जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तुमची रिक्रुटमेंट केली जाईल. म्हणजे ती 6 महिन्यासाठी असू शकते, 8 महिन्यासाठी असू शकते किंवा 11 महिन्यासाठी किंवा 18 महिन्यासाठी तुमची ही पदभरती असू शकते, ज्याच्यामध्ये तुम्हाला खाली वेगवेगळ्या पोस्ट दिल्या आहेत. तर त्या पोस्ट आता मी डिस्कस करणार नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती फक्त परमनंटच्या पोस्ट आहेत त्या आपण बघितल्या. ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरल्या जातील. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बाष्पपात्र, सुरक्षा निरीक्षक बाकी या सर्व पोस्ट आहे. अशा प्रकारच्या टोटल 466 एवढ्या महत्त्वाच्या पोस्ट ज्या आहेत त्या तुमच्या आउटसोर्सिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरल्या जातील. आणि 519 ज्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत त्या नियमितपणे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 ह्या परमनंट पोस्ट ज्या आहेत त्या 519 ह्या आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये DMARच्या भरतीमध्ये बघायला भेटतील, ज्याच्यामध्ये गट अ पासून तर गट क पर्यंत जवळपास 34 एवढ्या महत्त्वाच्या वेगवेगळे पदनाम आहेत, वेगवेगळ्या
ज्या डिपार्टमेंटचे विद्यार्थ्याच्यासाठी अप्लाय करू शकता, त्याच्यासाठी प्रिपेअर करू शकता. त्याच्यासाठी वेगवेगळं तुमचं क्वालिफिकेशन लागेल. गट 3मध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट, याच्यामध्ये आपला औषध निर्माण अधिकारी येईल, औषध निर्माता, तुमचं आधी परिचारिका, ANM, स्टाफ नर्स ह्या येतील. त्याच्यानंतर क्लास 2मध्ये अधिसेविका, जीवनशास्त्रज्ञ, त्याच्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, प्रशासकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, हे MBBS BDS चे विद्यार्थी ते येतील. आणि इथे क्लास 1मध्ये वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अभिलेख अधिकारी अशा प्रकारच्या क्लास 1च्या ह्या पोस्ट तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण नियमितपणे भरली जाणारे संवर्ग न्याय पदे किती असू शकतात, परमनंट पोस्ट या टोटल आपण डिस्कस केल्या, वेगवेगळे पदे डिस्कस केली. आता याच्यासाठी लागणारं जे क्वालिफिकेशन आहे, जे विद्यार्थी नवीन आहे, ज्यांना माहिती नाही की DMARमध्ये पात्रता काय असते, वयाची अट काय असते, एक्सपिरियन्स असतो किंवा नसतो, डिग्री डिप्लोमाचे विद्यार्थी क्वालिफाय असतात किंवा नसतात, ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेल. ज्याच्यामध्ये 2023-24मध्ये जी महाराष्ट्रामध्ये पदभरती राबवली गेली DMARची, ज्याच्यामध्ये जेवढ्याही पोस्ट भरल्या गेल्या त्या तेवढ्या वेगवेगळ्या पोस्टसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर त्याच्यासाठी सेपरेट एक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा महत्त्वाची पात्रता, महत्त्वाचा एक्सपिरियन्स, महत्त्वाची वयाची अट, शैक्षणिक इलिजिबिलिटी, डिप्लोमाचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत का, असेल तर एक्सपिरियन्स लागेल का लागणार नाही, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी मागच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर DMARचा मागचा एक्झामचा पॅटर्नसुद्धा डिस्कस करेल की अभ्यासक्रम काय होता, एक्झामचा पॅटर्न कसा असतो वेगवेगळ्या पोस्टसाठी, तर ते सुद्धा आपण 1 बाय 1 DMARच्या सिरीज बनवून त्याच्यावरती तुम्हाला मी कव्हर करायचा प्रयत्न करेल, जेणेकरून DMARच्या एक्झामबद्दल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट किंवा शंका राहणार नाही. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती. 6 पेजेसचं वेगवेगळं PDF आपल्या साईटवरती, टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या परमनंट DMARच्या भरतीमध्ये जवळपास 519 जागेची परमनंट भरती आपल्याला बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये जवळपास अशा गट अ पासून तर गट क पर्यंत 34 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती. तर अभ्यास केअरफुली चालूच ठेवा. मी सांगितल्याप्रमाणे 2025पासून सुरू झाल्यापासून आपल्याला 2024च्या एंडिंगपासूनच भरपूर फार्मसी ऑफिसर्सबद्दल स्पेसिफिक बोलतो मी की भरपूर मोठ्या वॅकन्सी आपल्याला बघायला भेटत आहेत. तुमची एम्सची रिक्रुटमेंट झालेली आहे, RRBचे तुम्ही फॉर्म भरले, त्याची एक्झाम होण्याची बाकी आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाचा सुद्धा आकृतीबंध जो आहे तो पब्लिश झालेला आहे, तुम्हाला मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तो कव्हर केला आहे. त्याची एक येणारे रिक्रुटमेंट असेल, ड्रग इन्स्पेक्टरची येणारी भरती असेल किंवा बाकीच्या सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कंटिन्यू एक्झाम ह्या आपल्या औषध निर्माण अधिकारी पोस्टबद्दल बोलतो आहे मी, तर त्या चालूच असतात. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये कुठेही खंड न पडता जो रेग्युलर तुमचा स्टडी चालू आहे, वेगवेगळ्या स्टँडर्ड पुस्तकातनं रिव्हिजन करत असाल, वाचत असाल, MCQ सॉल्व करत असाल तर तो तशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये सर्व ह्या भरतीमध्ये तुम्हाला नक्कीच तुमचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरेल. बाकी एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर एक्झामसाठी PYQचे महत्त्वाचे रिव्हिजनचे पुस्तकं तुम्हाला Amazonवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. काही इश्यू असेल, मागवण्यासाठी अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता, तुम्हाला मी त्याची लिंक तिथे टाकून देईल. आपले PYQचे फार्मसी एक्झामसाठी पुस्तकं आहेत, रिव्हिजन नोट्स आहेत, तुम्ही त्या ऑनलाईन परचेस करू शकता. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी या YouTube चॅनलवरती मी देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीसाठी तुम्ही मला इथे जॉईन करू शकता. आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.